तुम्हाला जर कधी कोणी विचारलं की फुटबॉल फॅन्डम म्हणजे नक्की काय, तर त्यांना तुम्ही ब्राझीलची मॅच दाखवा. कारण ब्राझीलचे फॅन फक्त त्यांच्या टीमला सपोर्ट करायला येत नाही, तर ते स्टेडियममध्ये फुटबॉल एन्जॉय करायला आणि फुटबॉल एक्सपिरियन्स करायला येतात. ब्राझील फॅन्सचं सिंगिंग, डान्सिंग, ड्रमिंग आणि कलरफुल अटायर्स या सगळ्यामुळे तुम्ही जर ब्राझीलची मॅच बघत असाल आणि ब्राझीलला सपोर्ट जरी करत नसाल, तरी त्या फॅन्सचं पॅशन बघून, त्यांचं एन्थुसियाझम बघून तुम्हीही ब्राझीलसाठी रूट करू लागतात. आणि हीच मॅजिक आहे ब्राझील फुटबॉलची आणि ब्राझील फॅन्सची. आणि ही पॅशन फक्त त्यांच्या फॅन्समध्ये नाही, तर त्यांच्या प्लेयर्समध्ये सुद्धा आहे आणि अगदी फॉर्मर प्लेयर्समध्ये सुद्धा. तुम्ही इतर देशांच्या मॅचेस पाहिल्या तर त्यांचे 1-2 फॉर्मर प्लेयर्सच असतात. पण या वर्ल्ड कपच्या प्रत्येक ब्राझीलच्या मॅचमध्ये त्यांचे फॉर्मर प्लेयर्स जसे की रोनाल्डो, काका, रिव्हॉल्डो, रोनाल्डिनो असे अनेक प्लेयर्स प्रत्येक मॅचला ब्राझीलच्या फॅन्ससोबत एकत्र होऊन त्यांच्या टीमसाठी चीअर करत असतात आणि त्यांना सपोर्ट करत असतात. ब्राझीलच्या फॅन्सची आणि त्यांच्या फॉर्मर प्लेयर्सची हीच पॅशन आपल्याला फुटबॉल पिचवर पण बघायला मिळते. विनिसियस ज्युनियर, ज्याच्या अराउंड ही पूर्ण ब्राझील टीम बिल्ड आहे आणि ज्याच्याकडून या वर्ल्ड कपमध्ये खूप साऱ्या अपेक्षा आहेत. त्याने या वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक मॅचमध्ये गोल्स करून एक नवीन रेकॉर्ड केला आहे. याआधी ब्राझीलच्या जॉर्जिनियो, रोनाल्डो, रिव्हॉल्डो आणि रोमारियो यासारख्या प्लेयर्सनी ते केलं होतं. आणि जेव्हा जेव्हा कोणत्याही ब्राझील प्लेअरने प्रत्येक ग्रुप स्टेजमध्ये गोल स्कोअर केले, तेव्हा तेव्हा ब्राझीलने वर्ल्ड कप जिंकला. कालच्या स्कॉटलंड विरुद्धच्या विन बरोबरच ब्राझीलच्या टीम आणि ब्राझीलच्या फॅन्ससाठी एक आणखी मॅजिकल आणि इमोशनल मोमेंट घडला. तो म्हणजे नेमारचा या वर्ल्ड कपमधला अपीअरन्स. कालच्या मॅचमध्ये नेमार या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच पिचवर उतरला. नेमारची मॅजिकल फिट किंवा नेमारचा ब्राझिलियन फ्लेअरवाला फुटबॉल जरी कालच्या मॅचमध्ये दिसला नाही, तरी नेमार फुटबॉल खेळण्यासाठी पिचवर उतरला ही ब्राझील फॅन्स आणि ब्राझील टीमसाठी खूप मोठी आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्याचमुळे ग्रुप स्टेजमधल्या सगळ्या मॅचेसमध्ये ब्राझील फॅन्स किंवा ब्राझीलच्या प्लेयर्सने एक अप्रतिम फुटबॉल खेळून सर्वांना ब्राझील अजूनही वर्ल्ड कपसाठी टॉप कंटेंडर आहे हे दाखवून दिले. त्यामुळे आता पुढच्या नॉकआउट स्टेजेसमध्ये ब्राझील कशी परफॉर्म करेल हे बघण्याची गोष्ट आहे. मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला काय वाटते, ही ब्राझील टीम या वर्ल्ड कपमध्ये कशी परफॉर्म करेल, का ब्राझील टीम ही वर्ल्ड कप जिंकेलही. आणि फुटबॉल सबटेक्स्टला अशा कॉन्टेंटसाठी फॉलो करा.